बोलत से जाणा तो स्वापदी आले धावून धर्मरायासी वंदन करून करुणा भाकिती आपुली राम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम इथे जमलेले श्रोतू वर्ग, तुमच्या चरणावर विनम्र मस्तक ठेवून श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोर्वे यांच्या चरणावर मस्तक ठेवून, माय पिता यांच्या चरणावर मस्तक ठेवून पुन्हा तुम्ही श्रोत वर्गांच्या चरणावर मस्तक ठेवून स्वर्गारोहण पर्व कथा आज आपण इथे ऐकतो, श्रवण करतो. त्याला कारण असतं काहीतरी. कारण कशासाठी की आपल्यातून एक महान अशी व्यक्ती निघून गेली, आई निघून गेली, पदराखाली सामावून घेणारी ममता निघून गेली आणि या संपूर्ण कुटुंबाला दुःखाच्या छायेत लोटलं. त्या मायेची पुकले आपल्याला भरून काढता येणार नाही, पण त्या निमित्त की आज आपण हे कथाकथन पर्व, स्वर्गारोहण पर्व लावलेले आहे आणि स्वर्गारोहण कथाकथन पर्व लावलेले असताना आजपर्यंत धर्मराजाने बघा, आजपर्यंत धर्मराजाने कसं राज्य, हस्तिनापुराचं राज्य कसं झालं की प्रजेला त्यांनी माय पित्यासारखं सांभाळलं होतं. प्रजेचा त्यांनी सांभाळ केला आणि प्रजेचा सांभाळ करताना आज राज्यकारभार नातवाच्या हातात दिलंय आणि सांगितलंय की आता हा तुमचा सांभाळ करेल. त्यावेळेला प्रजा बोलते की आमचं काय होईल महाराज. त्यावेळेला हे सुभद्रा आहे, तुम्ही चिंता करू नका. आणि मग एवढं करत असताना बघा, म्हणजे राजा कसा असावा. राज्यकारभार चालवताना प्रजेच्या सुद्धा डोळ्यात आसरू यावं असं राज्यकारभार करताना त्या पशुपक्ष्यांना सुद्धा त्या राजाविषयी एवढी गोडी वाटावी. का गोडी वाटली की त्या पशुपक्ष्यांचा सुद्धा ते आदर केला, त्यांचा सांभाळ केला, त्यांना आपल्या लेकरांसारखं सांभाळलं. आणि मग ती पशुपक्षी राजाला विचारतात आणि त्यावेळेला धर्मराजा सांगतोय की बाबा रे, तुम्ही आता काय करा की मी तर जातोय, पण मी गेल्यानंतर तुम्ही काय करा की आता पुढे काय होणार आहे की पुढे कलियुग चालू होणार आहे आणि त्या कलियुगामाझारी माणूस बदलत जाईल. तुम्हाला त्रास होईल त्या माणसापासून. त्या माणसाशी जर तुम्ही छेडछाड केली तर तुम्हाला त्रास होईल, तरी तुम्ही तुमच्या परीने जीवन जगा. तव धर्म सांगे तयानसी तुम्ही सुखे वर्तावे वनाशी परिवस्ती कारणे ग्रामासी सर्वथाई येऊ नये राम. पूर्वी अरण्यामध्ये संचोरणे गावात येत सांगो ठणी तसे कराल तरी प्राणहानी होईल जाणार तुमची. इथे धर्मराजा या पशुपक्ष्यांना सांगतात की पूर्वी जसं चाललं होतं त्यावेळेला तुम्ही कसं यायचं की तुम्ही तुमचा व्यवहार करण्यासाठी म्हणजे तुमचं अन्न गोळा करण्यासाठी तुम्ही जंगलात जात होता आणि ते अन्न प्राशन करून आल्यानंतर तुम्ही विसाव्यासाठी इथे नगरीमध्ये येत होता. त्यावेळेला हे माझं राज्य होतं, धर्माचं राज्य होतं, धर्मनीतीचं राज्य होतं. आणि आता जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला काय होईल, त्रास होईल. आणि त्यामुळे तुम्ही इथे काय वस्तीसाठी काही इथे येऊ नका असं धर्मराजा त्या स्वापदांना सांगत आहेत. मग ते निघाले बैसोणी रथी पशी पक्ष रुदना करीती म्हणते आमची विश्रांती मोडली आजा पासणी. आणि मग आता इथे धर्मराजाने काय केलंय, आता प्रवासाचा तीर्थयात्रेचा प्रवास निघालेला आहे. मग रथामध्ये बसलेले आहेत, रथामध्ये बसल्यानंतर पशु पक्षी सुद्धा रुदन करतात. बघा, म्हणजे एखाद्या माणसाचं जर चांगलं जर कार्य असेल तर माणसाची ते काय करतो, आपण वावा करतो. अरे बाबा, ते बाबा चांगला होता. म्हणजे बघा, तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा टाकून जाते रांडा पोरे. बघा, ज्या वेळेला आयुष्याची माणसाची माल तुटतं, ज्यावेळेला माणसाची आयुष्याची माल तुटतं त्यावेळेला त्यांच्या सांगाते कोण येतं का. सर्व परिवार भरलेला आहे, सर्व मुलं आहेत, बाळा आहे, सर्व काही आहे, अपार संपत्ती कमवलेली आहे, बंगले बांधलेले आहेत,
आणि मग तो अभिमानाने सांगतो, बाबा रे मी या वर्षात हा बंगला बांधला आहे. आणि मग त्याला सहज एक प्रश्न जर विचारला, अरे बाबा रे हा तुम्ही 1 कोटीचा जरी बंगला बांधला असलास तरी त्याच्या छतावर तुला चालतील का? आणि पुन्हा अभिमानाने जाऊन पुढे सांगतो, अरे बाबा रे मी काय इथे छान स्नानगृह बांधला आहे. अरे तुम्ही 20,000 ते स्नानगृह बांधला असला तर तुझी शेवटची अंघोळ कुठे होणार आहे? अंगणातच होणार आहे. आणि मग इथे हा धर्मपरायण राजा आता रथावर बसल्यानंतर इथे स्वापदाने सुद्धा रुदन करावं, म्हणजे केवढं म्हणजे सामर्थ्य होतं त्या राजाचं, केवढं प्रेम होतं त्या पशुपक्ष्यांवर. पंडुपुत्र मार्गे जात घडघडा रथा चालवित, जशी समुद्री जहाजे चालते रथ शोभती. आणि मग आता इथे पांडव तीर्थयात्रेच्या प्रवासाला मार्गस्थ झालेत आणि रथ कसं झालं, धडधडा असा रथ म्हणजे भरभर असा वेगाने भरधाव वेगाने आता रथ चालू झालेला आहे. आणि मग मार्गक्रमीला बहुता दिवस तो अंतपुरला कुंतीस, प्राण झाला कासा विष जीव गेला निगोणी. आणि मग आता थोडा पुढचा प्रवास करत असताना थोडे दिवस गेल्यानंतर कुंती मातेचं इथे काय झालंय, मरण झालंय, मृत झालेलं आहे. आणि मग तिथे कुंती बघा, आई निघून गेल्यानंतर जशी आज या पर्यावरणावर जशी शोककळा आहे तशी तिथे पांडवांची सुद्धा अवस्था काय झाली असेल. कुंतीने आजपर्यंत संपूर्ण जे महाभारताचं जे युद्ध झालं, महाभारत जे झालं ते कसं झालं, एक सुईच्या आग्रावर बसेल एवढी सुद्धा आम्ही तुम्हाला भूमी देणार नाही असं दुर्योधन जेव्हा पांडवांना बोलला की तुम्हाला कोणत्याही संपत्तीचा तुम्हाला हिस्सा भेटणार नाही. आणि त्यावेळेला भगवंत परमात्मा श्रीकृष्ण जगाचा नियंता हा त्यांच्या सोबतीला होता, हा त्यांच्या साथीला होता. आणि भगवंताची पूर्ण या पांडवांना साथ होती. आणि त्यावेळेला भगवंत अर्जुनाला प्रवृत्त करावं. भगवंताने हे अर्जुना आता युद्धाशिवाय काय पर्याय नाही, युद्ध करणंच आहे. आणि त्यावेळेला अर्जुन सांगतोय, अरे भगवंता युद्ध कोणावर करू? भगवंता तू सांगतोस मला हे युद्ध करायला, कोणावर युद्ध करू भगवंता? आणि त्यावेळेला भगवंत पुढे जाऊन बोलतात, अरे बाबा तर आता हे युद्ध हे अटल आहे, तू जर शांतीचा मार्ग जर अवलंबलास तर तुला काही भेटणार नाही. दुर्योधन त्याच्या हट्टाला पटलेला आहे, पण त्याच्यामध्ये दुर्योधनाला जे आजपर्यंत दुर्योधनाला जर तो दृष्ट कोणी बनवला असेल तर त्याच्या मामाने बनवलाय, शकुनी मामाने बनवलाय. म्हणून माणसाने संगत कोणाची करावी, संगत करताना सुद्धा माणसाने विचार करावे, पण मामाने त्यांना दुर्बुद्धी. पण जर जो मामा त्या भाच्याला जर पत्ते खेळायला शिकवतोय तो मामा किती हे कसा असेल, मग त्यांची संगत करावी. पण यांची संगत कोणाची झाली? दुष्टांची संगत झाली. आणि पांडवांची संगत कोणाची झाली? कृष्ण परमात्माची झाली. आणि म्हणून आजपर्यंत पांडव सर्व गोष्टीने विजयी झाले. आणि त्याच्यामध्ये कुंती मातेने या पांडवांना असे काही धडे दिले की त्यांना आई वडील हे पूज्य वाटत होते. माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊन पंढरपुरी. बघा मला सांगा श्रोतेजन हो, की ज्यांच्याकडे आई वडील आहेत ती अमाप संपत्ती आपल्याकडे आहे असे मुलाच्या तोंडातून वक्तव्य आलं पाहिजे की माय बाप हे दैवत माझे. आता मला माय बाप हे दैवत माझे जर बोलत असताना भक्त पुंडलिकाने अशी भक्ती केली की त्या भक्त पुंडलिकाच्या भेटेला भगवंत स्वतः आला. रुक्मिणीला मातेला बोलतात, रुक्मिणी माते चल आपण जाऊ, माझा असा भक्त आहे पंढरपूरला. ज्या वेळेला भगवंत पंढरपूरला आले त्यावेळेला पुंडलिकाच्या दारावर येऊन हाक मारतात पुंडलिकाला, पुंडलिका आम्ही आलोय रे. तरी पुंडलिका काय आतून आवाज देत नाही. आणि मग दरवाजा ताटी वाजवतात, दरवाजा वाजवतात, अरे पुंडलिका मी आलोय. त्यावेळेला पुंडलिकाने आतून आवाज दिलाय, भगवंता तुम्ही आलात हे मला समजलंय, पण मी माय पित्याचे चरण सेवा करतोय, थोडं तुम्ही थांबा. भगवंता तुम्ही थोडं थांबावं. अरे नाही रे ना पुंडलिका, माझे पाय दुखतात रे, मी उभा राहिलोय.
आणि मग त्यावेळेला भक्त पुंडलिकाने काय केलं, वीट भिरकावली बाहेर, भगवंता तुझे पाय दुखतात ना, मग त्या विटेवर तरी उभा राहा. आणि आपण सहज बोलतो, युगे 28 विटेवरी उभा. आता आपण सहज आरती बोलतो, भगवंत पांडुरंगाची आपण आरती बोलतो, आणि त्यावेळेला पण युगे 28 उभा म्हणजे काय की 18 पुराण आणि 6 शास्त्र आणि 4 वेद, या सर्व पुराणांचा भगवंतानी या पुंडलिकाच्या आईवडिलांच्या सेवेतून त्याने अभ्यास भगवंताने तिथे उभा राहून केला. 28 युग म्हणजे हे 18 पुराण, 6 शास्त्र आणि 4 वेद, इथे भगवंताने तिथे उभा राहून तिथे अभ्यास केला. म्हणून आपण ती भगवंताची आरती बोलतो, युगे 28 विटेवरी उभा. मग मला सांगा, त्या मायपितेच्या सेवेसाठी देवाला सुद्धा यावं लागलं. म्हणजे संतांचा महिमा किती आहे. वैकुंठाचा धनी संधी केला ऋणी, म्हणून धावे मागे मागे. हा वैकुंठाचा जो धनी आहे, हा भगवंत आहे, हा मायबाप आहे, हा पंढरीचा विठोरा आहे. हा धावत कशासाठी येतोय की ती भक्ती पाहून येतोय. या संतांची भक्ती पाहून येते. आणि मग तो भक्ती पाहून तो भगवंत कुठे आलाय, भक्त पुंडलिकाच्या इथे आलाय. आणि मग तोच कृष्ण सखा आज कोणाच्या बरोबर आहे, पांडवांच्या बरोबर होता. म्हणून आजपर्यंत पांडव या तीर्थयात्रेच्या वाटेला, आणि मग तीर्थयात्रेच्या वाटेला जात असताना इथे आईचं निधन झालंय. ते साई जळ्या क्रंदती वृक्ष सल्ले तडतडा बळविती, करुणास्वरे विलाप करती नाही मिती शोकाते. आई जाणं आणि आईचं दुःख काय असतं की ज्याची आई जातं त्यालाच कळतं. आणि इथे अशी अवस्था या पांडवांची झालाय, अक्षरशः छाती बडवतात आईच्या नावाने. छाती, आई आजपर्यंत तुम्ही आमचा सांभाळ केलास ग, आजपर्यंत तुम्ही आम्हाला जेवू घातलंस ग, आजपर्यंत आमचं हात बरबडले होते हाताने, ते तुम्ही हाताने पुसलंच ग, पण तुला कधी घाण वाटली नाही. अशा प्रकारे आज म्हणजे छाती ऊर पिटतात आणि इथे पांडव आईचा शोक करत आहेत. धर्मराज तेव्हा असे बोलत, आज माझे आटले तीर्थ, जन्म सुफल ज्याचे निश्चित जे गेलं तीर्थ सुकोणी. आणि इथे धर्मराजा इथे आता अत्यंत दुःख अवस्थेत बोलतात की आज माझे आटले तीर्थ. बघा, सर्व तीर्थाचे म्हणजे खाणी हे कोण आहे, आई वडील आहेत, आई आहे. आणि आज आमचे तीर्थ आटले की आईचे चरण घेतल्याशिवाय माझा कुठला कार्य होत नव्हता, आईला सांगितल्याशिवाय माझा कुठला काम मी करत नव्हतो. आणि हाच धर्मराजा होते, आज माझे काय झाले, तीर्थ आटले. ज्याच्या घरी आई वडील आहेत त्याला काशीला सुद्धा जायची गरज नाही, त्याला मंदिरात सुद्धा जायची गरज नाही. त्यांनी जर सकाळी उठून जर त्यांचे चरणवंदन केले तर देव सुद्धा त्याच्या दर्शनात जसे पुंडलिकाचे इथे आले तसे येतील. आणि मग आता इथे धर्मराजा बोलतोय की माझे आज काय आटले, तीर्थ आटले. विधात्या काय केले, खुंतीसारखे निदाना गेले, आज आमचे उन्मालिले कल्प तरुसे गाडपय. अरे हे भगवंता, हे सृष्टीच्या चालका, हे सृष्टी बनवणारा भगवंत आहे, विधाता, तू काय केलंस की आज आमची आई हिरावून घेतलीस, आज आईची पोखली निर्माण केलीस आम्हाला, आईपासून आम्हाला दुरावलंस. हे भगवंताची भांडतोय हा धर्मराजा, भगवंताला प्रश्न विचारतोय, हे विधात्या तू असं का केलंस. आज माझी मोडली छाया, निराधार पडला वाया, आता आम्ही देवराया निराधार झालो की. आजपर्यंत आमच्या डोक्यावर जे मायेचं छत्र होतं, आईची सावली होती, ती सावली तुझा भगवंता तू हिरावून घेतलीस. भगवंता तू किती निष्ठुर आहेस रे. अरे धर्मराजे ते दुःख करतोय, अरे भगवंता तू किती निष्ठुर आहेस. आज माझी छाया सुद्धा, माझी जी सावली होती, आईचं जे मायेचं पांघरुण होतं ते सुद्धा तू हिरावून घेतलं. म्हणजे तू किती म्हणजे किती हे दुष्टकर्मच केलं जातं की माझी आज सावली हरवलीस रे भगवंता. आता मी त्या आईला कुठे शोधू, असा इथे धर्मराजा दुःख करत आहे. आता सोये शोकात सद्गतीसला विले कोणती ते, सारुणी सर्व क्रिया तेथे 12 दिवस राहिले. आणि आतापर्यंत धर्मराजाचा हा शोक अनावर होता. आणि मग इथे ग्रंथ करता सांगते आता असो त्या शोकात आहे की ते शोकाचं जर वर्णन केलं तर ते वर्णन न करण्यासारखं आहे. आणि मग तिथे काय केलंय, ते 12 दिवस तिथे राहिलेले आहेत. म्हणजे बघा, आजपर्यंत आपण जे हे कार्य करतोय, आजपर्यंत जे आपण कार्य करतोय, मायपित्र गेल्यानंतर जे कार्य करतोय की दावा करतोय, दावा हा
विधी आहे आणि 13वा हे शास्त्र आहे. 10वा इकडं तिकडं करता येतो पण 13वा करता येत नाही. तो 13व्या दिवशी व्हायला पाहिजे. आणि हे ते कार्य आज इथे पांडव आणि आईचं केलेलं आहे. मातेशी सद्गती लावून मग निगते झाले तेथून रथ घोडे ब्राह्मणासार पुन्हा चरण चालिले. ज्या वेळेला तीर्थयात्रेच्या प्रवासाला निघाल्यानंतर आपल्याबरोबर आई आहे. पण आई आता कशी झालेली आहे? क्षीण झालेली आहे. तिला चालता येत नाही. आणि मग त्याच्यासाठी आई आज तीर्थाला जाताना आई राज ऐश्वर्य बरोबर घेतला होता, रथघोडे बरोबर घेतले होते. आता इथे एकमेकाला विचार करता आता आपली आई तर गेली, आता हे आपल्या रथघोडे काय कामाचे आहेत? आणि मग तिथल्या तिथेच त्या रथघोड्यांचाही काय केलंय? विप्राणा जो येईल त्याला मग त्याला तिथे काय केलंय? दान केले. त्या सर्व गोष्टीचा त्याग केलाय. आणि मग आता हे कसे निघाले की पायाने चालत आता तीर्थाचा प्रवास करायला निघालेले आहे. पुढे मार्ग ऐकला कठीण म्हणून भगवे वस्त्रे करुणा संन्या दीक्षा घेऊन तक्षण साई जणी चालली. आणि मग ते तीर्थयात्रेचा प्रवास करत असताना पुढचा मार्ग कसा असेल? घोर अरण्याचा असेल, वाटेत चोर चिलट्यांचा भय आहे. म्हणून आता इथे काय केलंय? दीक्षा घेतलेली आहे, भगवी वस्त्र प्रदान केलेले आहेत. आणि मग भगवी वस्त्र प्रदान केल्यानंतर मग आता हे कुठे झाले? संत झाले आणि मग ऋषी झाले. मग असे हे वस्त्र प्रदान केले का? की पुढचा प्रवास सुखकर व्हावा. आणि त्यामुळं पांडवांनी काय केले? इथे भगवी वस्त्र प्रदान केले. आणि मग पुढे या परिहोणी विरक्त वने उपवने ओळ्यांगीत तो कलिरायाच्या विचारी चित्ताची भेट घ्यावी धर्माची. आणि मग इथे आता एक शब्द आला विरक्त. आता विरक्त कसे झाले? की आजपर्यंत ऐश्वर्यात वाढलेले हे पांडव, आजपर्यंत राजविलास भोगलेले आजपर्यंत पांडव, आज बरोबर द्रौपदी आहे. ही एक अशी सुकुमार अशी त्यांची पत्नी आहे. तिने कधी पाय काटेवाट्यांचा रस्ता पाहिला नव्हता. आणि आज ती त्यांच्याबरोबर चालत होती. पण आज ते आई गेल्यावर सर्व वस्तूंचा काय केलाय? त्याग केलाय, विरक्ती घेतली. आणि अशा प्रकारे ते सर्व विरक्त आणि मग अशा प्रकारे ते पुढचा तीर्थयात्रा प्रवास पुढे करत आहेत. त्यांचा महाबली भीमसेन अक्रक्षणी मारुणी सैन कृष्णाप्रती बोले की वचन कल्ली सई मारिन मी. आणि मग हा प्रवास करत असताना इथे कलीच्या मनात आलंय की बाबा पांडव आता तीर्थयात्रेला चाललेले आहेत. आता मग पांडवांना थोडंसं पाहूया ना, त्यांची ओळख करूया की कसे आहेत ते. आजपर्यंत त्यांची मी कीर्ती ऐकली. 11 अक्षरी सैन्य या भीमाने मारलेत, रणांगात मारलेत. तो भीम कसा असेल? आणि ज्या वेळेला त्याच्या मनात आहे कलीच्या, ज्या वेळेला भगवंतांनी सांगावं अरे धर्मा की आता पुढे कली येतोय. अरे कली म्हणजे काय? त्यावेळेला भीमाने प्रश्न केला, कलीला काय मी का गदेचे चूर्ण करीन? त्यावेळेला भगवंत भीमाला बोलतात अरे भीमा तो कली आम्हाला सुद्धा अनिवार्य आहे रे. आम्ही पण त्याचा काही करू शकत का? हा विधिलेख आहे. द्वारपायुग संपलेला आहे आपला. आता पुढे कलियुग निघत आहे. आणि मग कलीचा राजा कोण आहे? कलीच आहे. तो त्याच्याच सत्तेने चालणार आहे. त्याला आम्ही सुद्धा काय करू शकत नाही. आणि ही आठवण ह्या कलीला आलेली आहे. आणि मग कली होते, आपण भीमाला पण थोडा पाहूया ना. तरी याचा पावा पुरुषार्थ म्हणून कली विंदाण करीत धर्माशी सुद्धा लावून बहुत विगलित करी सर्व गात्रे. आणि मग इथे पांडवांनी थोडी परीक्षा पाहावी या उद्देशाने आता इथे काय केलंय? कलिरायाने काय केलंय की त्याने या धर्मराजाला भूक लागलेली आहे. आणि भूक अशी लागलेली आहे भूक की असं वाटतं आता काय समोर मिळेल ते मी खाईन अशा प्रकारे सुद्धा लागलेली आहे. आणि मग पुढे सुधेने व्यापिता धर्माचे उदर मणी काही भक्षावा फळार तरी तो देता झाला आटले तीर्थ तरी तो देता झाला मनोहर आनंद वाटिका सैसाणी. आणि मग इथे आता धर्मराजाला सुधा लागल्यानंतर भूक लागल्यानंतर धर्मराजा विचार करतोय काहीतरी आपला फळार इथे जंगलामध्ये जर आढळण्या जर भेटला तर बरा होईल. तर समोरच बघा आता याची काय कलिरायाची काय योजना आहे. आणि मग त्याने तिथं काय केलंय? अशी तिथे एक सुंदर अशी बाग, मनोहर अशी सुंदर बाग दिसत आहे. आणि बाग तयार केली. आणि मग तिथे या बागेमध्ये काय झालंय? तेथे दिसेना कोणी मनुष्य परिवेलास बाळके दिसती विशेष धर्मासोरणी 5 जणास वाळके जाऊन तोडली. आणि मग इथे काय केलंय की त्या कलिराजाने अशी बाग
बाग तयार केलेली आहे असे सुंदर असे. आणि त्या बागेमध्ये एक असा खरबुजाचं झाड आहे, वेल आहे, आणि त्या वेलीवर खरबुजं लागलेले आहेत. आणि मग ती खरबुजं खुटावं असं या धर्माच्या मनात आलंय. आणि मग पुढे ही घेऊन निघाला त्वरित तो श्रीवेशधारी कळी धावत, महाशब्द आरोळे करीत धर्मा पाठी लागला. आणि मग धर्माच्या मनामध्ये लालसा आली, भुकेमुळे लालसा आली. मग त्यांनी काय केले, त्या वेलीवरचं ते खरबुजं त्यांनी काय केले, पालके इथे शब्दाला आधी खुटलेले आहेत. आणि खुटलेले आल्यानंतर मग आता कली, बघा कलीला काय करायचं आहे, विधान करायचं आहे, कारण करायचं आहे, काहीतरी कारण करून यांची परीक्षा घ्यायची आहे. आणि मग कलीने काय केलं, श्रीवेश दिलाय. आणि श्रीवेश दिल्यानंतर तो श्रीवेश दिल्यानंतर मग तो काय बोलतोय पुढं, माग धर्म जो मागे पाय तो एक नारी धावत आहे, पुढे 85 जणास लवला आटुबळे तक्षणी. आणि मग इथे आता धर्माने पाहिलं मागे बोलून. आपण आता बघा एखाद्या माणसाने एक प्रकारची चोरीच आहे, कोणाच्या झाडावरून फुल फुटणं, किती मेहनतीने बिचारा लावत असतं झाड, आणि आपण जाऊन न विचारता खुटणं, म्हणजे त्या माणसाला दुःख वाटतं. अरे खुटा, भगवंताच्या पूजेला लागणारी तुम्हाला फुलं लागतात ती धमकीत खुटा, पण ती पूजेला लागतील तेवढीच फुटा, त्या झाडाचा वाना करू नका ना तुम्ही. मग आता इथे काय केलंय, वालके फुटलेले आहेत. आणि वालके मागे बोलून बघते, तर मागे बोलून पाहिल्यानंतर धर्माला काय दिसतंय, एक स्त्री, एक बाई त्याच्या पाठीमागं धावत आहे. आणि मग ती काय बोलते, पुढे होते एक नगरा त्यात ती धावून गेली नार, अकंत करून या थोर धावा म्हणे लोकांशी. आणि मग त्या स्त्रीने काय केलंय, तिने पुढे एक असं लिहिलं, नजर टाकली, तर पुढे काय नगर आहे. आणि त्या नगरामध्ये ती काय केली, धावत गेलेली आहे. आणि धावत गेली आणि मग ती आकांत करते. आणि काय आकांत करून ती बोलते, सभा बैसली होती घनदाट तेथे तिने केला बोबाट, म्हणे धावा कोणी बळकट दिलो धडा या चोरांशी. आणि मग ती त्या गावामध्ये गेल्यानंतर आपले कशी गावाच्या चव्हाड्यावर लोक बसलेले असतात, तिथे मिटिंग चालू होते एक प्रकार समजूया. आणि मग तिथे त्यांनी काय केलं, तिथे बोंबाटा केलाय. अरे बाबा हे चोर आहेत, याने या धरा तुम्ही या चोराला, कोण बलकट कोण ताकदवाड कोणी तुम्ही जवळ या आणि या चोराला धरा आणि याला मारा. अशा प्रकारची बाई ओरडत असताना मग लोक पुसती झाले काय, एरी म्हणे माझी बालके प्रिया, मारल्याचा पाता काय धरा बांधा या चोरांशी. आणि मग ती बाई अशी तुटाकच शब्दामध्ये बोलत आहे की धरा धरा. कोणतरी गावातला शाना मनुष्य विचारतो, अरे बाबा तू ओरडते धरा बांधा या चोराशी, पण या चोराने काय केलंय, हे तू पाचाना बांधायला सांगतेस, मारायला सांगतेस, पण तू ही काय केलंय ते पहिलं सांग ना. अशा प्रकारे ऐसे ऐकता लोक त्वरित धर्माचा झाडा घेऊन पाहत, तो 5 शिरे अकस्मात पदरे निघाली धर्माची. आणि मग ती बाई सांगते त्या लोकांना की हे चोर आहेत, ही चोरी केलेली आहे. आणि मग त्या लोकांनी काय केलंय, त्या धर्माचं ती जी झोली होती ती त्याची झाडती घेतली. आणि झडती घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय भेटलंय त्यांना, मना कुंडली वरदे हरी विठ्ठल पार्वती पदे महादेव सीताकांत स्मरण जय जय राम, गोपाळ कृष्ण महाराज की जय, पंढरनाथ भगवान की जय, श्री रामचंद्र महाराज की जय, बजरंग बली की जय, कैलासनाथ महाराज की जय, सर्व संतन की जय. चला तो चहा घ्या.